तुमचा ह्या बाबतीत आणखी काय अनुभव आहे काय? तर आणखी काय या वयात आता काय आठवत नाही. आठवलेली गोष्ट तोंडात आली, बोलून मोकळं झालं आम्ही. आता बोला येते म्हणून बोलायचं. ते बोला येत नाही तर मी कुठलं बोलणार? बरोबर आहे. नाही बोलणार. आता बोलायला म्हणजे आता हे तुम्हाला म्हणत होतं एक शिरगाव्याचं, पण शिरगाव्याचं पोरगं भेटलं कुठं? हसोडात, कासारीत भेटलं. बकरी होती तिथं आम्ही गेलो. ते कोणतरी तिथं इंजेक्शन देत होतं. असं म्हटलं ते एक शिरगावे म्हणून होता करत. हा म्हणला माझा दोस्त तो वारलाय म्हणला. बरोबर आहे, बकऱ्यातच असं झालं तसं झालं, बोलणं निघालं. मग ते कुठं भेटतंय, त्याला किती मुलं आहेत, पोरगी उठून चालते काय तर नाही म्हणलं, ते अंगून चालते, पोरगी घट झालं नाही, ते अपंग झालं. आणि पोरगा आहे आता ते बकऱ्यात आलं होतं. मग ते दाखवायला म्हटलं कुठं आहे, त्याची गाठभेट घेतली. आणि शिरगाव्याच्या लय सारखं आठवण काढता तुम्ही. अहो तुम्ही कसं आमच्या बरोबर येतात, ती आठवण येणारच. शिरगाव्याची एक आठवण काढते आणि विठू पाटलाची एक आठवण काढतात. बरोबर आहे, जोडीलाच होतं हो. आणि लक्ष्मू पाटील त्यातनं तुमचा सुटला. लक्ष्मू मोऱ्या पाटील, मोऱ्या नव्हतं. लक्ष्मू पाटील कोण? मुगळीचाच. मुगळीचा होय. अगदी नेमक्याने याचं काय काम त्या घरात गोरट्याला होतं, पण ते एक चुकलंय. होय, या येत होतं. मुगळीला गेलतो काय आपण? खरं गेलतो खरं, त्याची त्यावेळेला आठवण झाली नाही, त्याचं कोण तिथं आलं नाही. पुजाऱ्यांच्या घरात तेवढं गेलतो काय? होय होय, पुजाऱ्यांच्या घरात गेलतो. आणि मेजरच्या घरात, जानू पाटलाच्या घरात, जानूच्या घरात गेलतो. कुणकेकर, जानू कुणकेकरच्या घरात तेवढं गेलतो.